नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. तर आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 मधील चॅप्टर नंबर 2 बघतोय. यामध्ये आतापर्यंत आपण मानवी शरीरात कर्बोदके कार्बोहायड्रेटपासून ऊर्जा कशी मिळवली जाते हे पाहिले. ही ऊर्जा ऑक्सिश्वसन ज्याला ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणतात आणि विनॉक्सी श्वसन अनॲरोबिक रेस्पिरेशन या दोन प्रकारे ती मिळवली जाते. बरोबर. ऑक्सिश्वसनात आपण पाहिलं कर्बोदके कार्बोहायड्रेट्स म्हणजेच ग्लुकोजचे पूर्ण ऑक्सिडीकरण होते. ग्लुकोजचे विघटन होऊन त्यापासून पायरुव्हिक आम्ल तयार होते. त्यानंतर या पायरुव्हिक आम्लाचे ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये रूपांतरण होते. इन ग्लायकोलायसिस प्रोसेस देअर इज कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज मॉलिक्यूल अँड पायरुव्हिक ॲसिड इज फॉर्म. देन इट इज कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम ए. नंतर ॲसिटिल कोएन्झाइम एवर क्रेब चक्र म्हणजेच ट्रायकार्बोक्झिलिक आम्ल चक्र ही अभिक्रिया राबवली जाते आणि मग त्यापासून कार्बन डायऑक्साईड H2O वॉटर आणि ATPच्या स्वरूपात ऊर्जा निर्मिती होते. हे आपण पाहिलं आहे. आता जर ह्या कार्बोहायड्रेट्स ग्लुकोज कर्बोदके शरीराला कमी प्रमाणात मिळाले, त्यांचा साठा पुरेसा नसेल, बघा उपासमार उपोषण यासारख्या कंडिशनमध्ये शरीराला पुरेशा प्रमाणात कर्बोदके ग्लुकोज मिळत नाहीत. पण ऊर्जा तर गरजेचीच आहे शरीरासाठी, शरीराचे कार्य पार पाडण्यासाठी, म्हणून ऊर्जा निर्मिती ही झालीच पाहिजे. मग ही ऊर्जा स्निग्ध पदार्थ फॅट्स ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात आणि प्रथिने प्रोटीन्समधून मिळवली जाते. बघा या फिगरमध्ये, यामध्ये स्निग्ध पदार्थांचे रूपांतरण मेदाम्ल म्हणजे फॅटी ॲसिडमध्ये होते, तर प्रथिनांचे रूपांतरण हे अमायनो ॲसिड्समध्ये होते. हे रूपांतरण झाल्यानंतर मेदाम्ले आणि अमायनो आम्ले यांचं परत ॲसिटिल कोएन्झाइम एमध्ये रूपांतरण केलं जातं. ओके, लक्षात येतं आहे? नीट समजून घ्या. त्यानंतर मग पुढची प्रोसेस ही सेमच होते. ॲसिटिल कोएन्झाइम ए वरती क्रेब चक्र ही अभिक्रिया राबवली जाते आणि त्याचे पूर्णतः ऑक्सिडीकरण करून ऊर्जा निर्माण केली जाते. ओके, परत बघा. इफ देअर इज इनसफिशियंट पुरेसे नसलेले अमाऊंट ऑफ कार्बोहायड्रेट्स इन बॉडी ड्यू टू एक्सेप्शनल कंडिशन लाईक फास्टिंग अँड हंगर, देन लिपिड्स म्हणजे स्निग्ध पदार्थ अँड प्रोटीन्स प्रथिने आर यूज्ड फॉर एनर्जी प्रोडक्शन. इन केस ऑफ लिपिड्स दे आर कन्व्हर्टेड इंटू फॅटी ॲसिड्स म्हणजे मेदाम्ले आणि प्रोटीन्स आर कन्व्हर्टेड इंटू अमायनो ॲसिड. ओके, देन फॅटी ॲसिड्स अँड अमायनो ॲसिड्स आर कन्व्हर्टेड इंटू ॲसिटिल कोएन्झाइम ए अँड एनर्जी इज ऑब्टेन थ्रू कंप्लीट ऑक्सिडेशन ऑफ ॲसिटिल कोएन्झाइम ए by the process of Krebs cycles in mitochondria. ओके, इझी आहे बघा. थोडासाच डिफरन्स आहे सुरुवातीला, पुस्तकातून परत एकदा वाचा. ओके, सो धिस इज ऑल अबाउट ॲरोबिक रेस्पिरेशन. हे झालं ऑक्सिश्वसन, यामध्ये ऑक्सिजनचा वापर केला आहे. आता सर्वच सजीवांना ऑक्सिजन जगण्यासाठी एनर्जी प्रोडक्शनसाठी ऊर्जा निर्मितीसाठी लागतोच असे नाही, तो अपवादही आहे. फॉर एक्झाम्पल, अनेक जीवाणू सम बॅक्टेरिया कॅनॉट लिव्ह इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. इवन ते ऑक्सिजन असेल तर जगू शकत नाहीत, पण त्यांच्याही शरीरातील जीवन प्रक्रिया पार पाडण्यासाठी ऊर्जेची गरज असणार. बरोबर. सो मग ही ऊर्जा विनॉक्सी श्वसनामार्फत मिळवली जाते, म्हणजेच ऑक्सिजनशिवाय मिळवली जाते. या विनॉक्सी श्वसनामध्ये ग्लुकोज विघटन जे आपण ऑक्सिश्वसनात पाहिलं आहे तेच सेम इकडंही होत असतं आणि त्यानंतर किण्वन फर्मंटेशन हे 2 टप्पे यामध्ये असतात. या विनॉक्सी श्वसनामध्ये ग्लुकोजचे अपूर्ण विघटन होते, त्याचे पूर्ण विघटन होत नाही, त्यामुळे या विनॉक्सी श्वसनात कमी ऊर्जा मिळते. ओके, येतं आहे लक्षात? Some organisms like some bacteria cannot live in presence of oxygen, so they have to perform anaerobic respiration for energy production. ग्लायकोलायसिस म्हणजे आपण आधी बघितलेलं ग्लुकोजचं विघटन
आणि फर्मंटेशन जे ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये नाही होत, फक्त अनॲरोबिक रेस्पिरेशनमध्येच होतं. दीज टू आर द स्टेप्स ऑफ अनॲरोबिक रेस्पिरेशन. हियर glucose is incompletely oxidized and less amount of energy is obtained in this type of respiration. बघा, या विनॉक्सी श्वसनात पहिल्यांदा ग्लुकोजचे विघटन होते. त्यानंतर या प्रक्रियेत तयार झालेले पायरुव्हिक आम्ल काही विकरांच्या म्हणजेच काही एन्झाईम्सच्या मदतीने इतर कार्बोनिक आम्लांमध्ये किंवा अल्कोहोलमध्ये किंवा लॅक्टिक आम्लांमध्ये रूपांतरण केले जाते. याच रूपांतरणाच्या प्रक्रियेला किण्वन फर्मंटेशन म्हणतात. बघा, फर्स्टली देअर इज ऑक्सिडेशन ऑफ ग्लुकोज बाय ग्लायकोलिसिस प्रोसेस अँड पायरुव्हिक ॲसिड इज फॉर्म फ्रॉम इट. धिस पायरुव्हिक ॲसिड देन कन्व्हर्टेड इंटू अदर ऑर्गॅनिक ॲसिड्स ऑर अल्कोहोल ऑर लॅक्टिक ॲसिड with the help of some enzymes. This process is called fermentation. यालाच आपण फर्मंटेशन प्रोसेस असं म्हणतो. ओके. बघा, काही उच्चस्तरीय प्राणी, वनस्पती आणि ऑक्सिजनच्या प्रेझेन्समध्ये ऑक्सिजनच्या सानिध्यात राहणारे सूक्ष्मजीवही जर ऑक्सिजन वायूची पातळी कमी असेल तर ऑक्सिश्वसनाऐवजी विनॉक्सी श्वसन करतात. उदाहरणानेच समजून घेऊ. बघा, बीजांकुरणाच्या वेळी जमीन पाण्याखाली बुडाली असल्यास बीजे विनॉक्सी श्वसन करतात. तसंच आपण जेव्हा व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो, तेव्हा आपल्या स्नायूंना ऑक्सिजनची गरज असते, पण तो पुरेशा प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे आपले मसल्स, मांसपेशी, स्नायू हे ऑक्सिश्वसनाऐवजी ऊर्जा मिळवण्यासाठी विनॉक्सी श्वसन करतात. या विनॉक्सी श्वसनात कमी ऊर्जा मिळते आणि लॅक्टिक आम्ल आपल्या स्नायूंमध्ये साठून राहते. त्यामुळेच आपल्याला थकवा जाणवतो, पाय दुखायला लागतात, बरोबर. मग आपण थांबतो. परत ऑक्सिश्वसन होऊन ऊर्जा निर्मिती केली जाते आणि आपला थकवा जातो. परत जर व्यायाम केला की परत हे लॅक्टिक आम्ल जमा होते आणि आपल्याला थकल्यासारखे वाटते. ओके, आलं लक्षात सर्वांच्या? इझी आहे बघा, त्यात काहीही अवघड नाही आहे. सेमीच्या विद्यार्थ्यांनी बघा, सम हायर प्लांट, ॲनिमल्स अँड ॲरोबिक मायक्रोऑर्गॅनिझम्स ऑल्सो परफॉर्म अनॲरोबिक रेस्पिरेशन इन्स्टेड ऑफ ॲरोबिक रेस्पिरेशन इफ देअर इज डिप्लिशन म्हणजे कमतरता इन ऑक्सिजन लेवल इन द सराउंडिंग. फॉर एक्झाम्पल, सीड्स परफॉर्म अनॲरोबिक रेस्पिरेशन इफ द सॉइल इज सबमर्ज अंडर वॉटर ड्युरिंग जर्मिनेशन. Similarly, our muscles cells also perform anaerobic respiration while performing the exercise. Due to this, less amount of energy is produced in our body and lactic acid accumulates, due to which we feel tired. Okay, आलं लक्षात? शरीरामध्ये एनर्जी प्रोडक्शन कसं होतं ते. सो आता या विविध अन्न घटकांपासून मिळणारी ऊर्जा यांचा अभ्यास आपण करणार आहोत. तर आपण गरजेपेक्षा जास्त खाल्लेले कर्बोदके शरीरात यकृत आणि स्नायूंमध्ये ग्लायकोजनच्या स्वरूपात साठवले जाते. ओके, आता तुम्हाला माहिती आहे का की प्रथिने कशापासून मिळतात आणि ती कशापासून बनलेली असतात? विचार करा जरा. अमिनो आम्लाचे अनेक रेणू एकमेकांना जोडून तयार झालेल्या रेणूला प्रथिने म्हणतात, बरोबर. ही प्रथिने प्राणिज पदार्थांपासून पण मिळतात, त्यांना फर्स्ट क्लास प्रथिने म्हणतात. आता प्राणिज पदार्थांपासून जी प्रथिने मिळतात त्यांना फर्स्ट क्लास प्रथिने असं म्हणतात. या प्रथिनांपासून प्रति ग्रॅम 4 किलो कॅलरी एवढी ऊर्जा मिळते. म्हणजेच 1 ग्रॅम प्रथिनांपासून 4 किलो कॅलरी ऊर्जा मिळते. प्रथिनांचे पचन झाल्यानंतर अमिनो आम्ले तयार होतात. ही अमिनो आम्ले शरीरात शोषली जातात आणि रक्ताद्वारे प्रत्येक अवयव व पेशीपर्यंत पोहोचवली जातात. वेगवेगळे अवयव व पेशी त्या अमिनो आम्लांपासून त्यांना किंवा शरीराला आवश्यक असलेली प्रथिने तयार करतात. बघा, या प्रथिनांचे पचन डायजेशन झाल्यानंतर त्यापासून अमिनो आम्ल बनतात.
अमायनो आम्ले रक्तामार्फत ब्लडमार्फत प्रत्येक पेशीपर्यंत पोचवली जातात. मग त्या पेशीला किंवा शरीराला जशी प्रथिनांची आवश्यकता भासेल तसे ते तयार केले जातात. ओके. Excess of the carbohydrates are stored in liver and muscles in the form of glycogen. Proteins are the macromolecules formed by bonding together many amino acids. Proteins of animal origin are called as first class proteins. येतंय लक्षात? We get 4 kilocalorie of energy per gram of proteins. Okay. Amino acids are obtained after digestion of proteins. Those amino acids are absorbed in the body and transported up to each organ and cell via blood. From these amino acids, organs and cell produce various proteins necessary for themselves and the whole body. Those examples are given in the following diagram. बघा, या डायग्रॅममध्ये काही उदाहरणे दिलेली आहेत. बघा इथे प्रत्येक ऑर्गन कोणकोणते प्रोटीन्स बनवतो हे दिलेलं आहे. पहिला आहे त्वचा, स्किन, जी मेलॅनिन आणि केरॅटिन तयार करते. हाडे, बोन्स, ऑस्सिन तयार करतात. पेशी, सेल्स, प्रद्रव्य पटलातील प्रथिने म्हणजेच व्हेरियस प्रोटीन्स ऑफ सेल मेम्ब्रेन. आणि विविध विकरे व्हेरियस एन्झाईम्स तयार करतात. त्यानंतर आहे स्वादुपिंड, पॅनक्रियाज म्हणतो, हे इन्सुलिन आणि ट्रिप्सिन तयार करते. त्यानंतर आहे पियोशिका ग्रंथी, ज्यांना आपण पिट्युटरी ग्लँड म्हणतो, त्या विविध संप्रेरके म्हणजेच एन्झाईम्स प्रोड्यूस करतात. स्नायू हे ॲक्टिन आणि मायोसिन ही लवचिक प्रथिने फ्लेक्झिबल प्रोटीन्स तयार करतात. त्यानंतर लास्ट आहे बघा ब्लड, रक्त, हिमोग्लोबिन आणि प्रतिपिंडे म्हणजेच अँटीबॉडीज तयार करते. ओके. तर ही झाली उदाहरणं. बघा, हे नेहमी लक्षात ठेवा. गरजेपेक्षा जास्त सेवन केलेल्या प्रथिनांपासून मिळालेली अमिनो आम्ले ग्लुकोजसारखी शरीरात साठवून ठेवली जात नाहीत, तर त्यांचे विघटन करून त्यातून तयार झालेला अमोनिया शरीराबाहेर टाकून दिला जातो. गरज असेल तर प्रथिनांचे रूपांतर दुसऱ्या उपयोगी पदार्थांमध्ये जसे की ग्लुकोनिओजेनेसिस प्रक्रियेद्वारे ग्लुकोजमध्ये केले जाते. ओके. वनस्पती स्वतःला लागणारे अमिनो आम्ले खनिजांपासून स्वतःच नव्यानं तयार करतात व त्यांपासून विविध ते प्रथिने तयार करतात. ओके. वनस्पती पेशींच्या हरित लवकांमध्ये असलेले रुबिस्को नावाचे विकर एन्झाईम्स म्हणजे निसर्गात सर्वात जास्त प्रमाणात आढळणारे प्रथिन आहे. बघा, ऑलवेज रिमेंबर, एक्सेस ऑफ अमायनो ॲसिड्स ऑब्टेन फ्रॉम प्रोटीन्स आर नॉट स्टोर्ड इन द बॉडी. दे आर ब्रोकन डाऊन अँड द अमोनिया फॉर्म इन eliminated out of the body. If necessary, excess of proteins are converted into other useful substances like glucose through the process of gluconeogenesis. Plants produce the necessary amino acids from minerals de novo and thereby produce different proteins. An enzyme Rubisco present in the plant chloroplast is most abundant. म्हणजे मोठ्या प्रमाणात प्रोटीन्स फाउंड इन नेचर. सो ही थोडीशी एक्स्ट्राची माहिती दिलेली आहे. आता तुम्ही सांगू शकाल का स्निग्ध पदार्थ कशापासून मिळतात? फ्रॉम वेअर डू वी ऑब्टेन द लिपिड्स? विचार करा. बघा, हे स्निग्ध पदार्थ मेद आम्ले म्हणजेच फॅटी ॲसिड्स आणि अल्कोहोलचे रेणू एकत्र येऊन बनतात. मेदाम्ले आणि अल्कोहोलचे रेणू विशिष्ट रासायनिक बंधाने जोडून तयार झालेल्या पदार्थांना स्निग्ध पदार्थ म्हणतात. नीट समजून घ्या. आपण सेवन केलेले स्निग्ध पदार्थांचे पचन होते. म्हणजे काय? तर त्यांचे रूपांतर मेदाम्ल आणि अल्कोहोलमध्ये केले जाते. त्यातील मेदाम्ले शोषून घेतली जातात आणि शरीरात सर्वत्र पोहोचवली जातात. त्यानंतर वेगवेगळ्या पेशी त्यांपासून त्यांना आवश्यक असलेले पदार्थ तयार करतात. आता उदाहरण घ्यायचं झालं
तर पेशींचे प्रद्रव्य पटल प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार करण्यासाठी फॉस्फोलिपिड्स नावाचे रेणू आवश्यक असतात. तर हे फॉस्फोलिपिड्स मेदाम्लेपासून तयार केले जातात, मेदाम्लापासून तयार केले जातात. येतंय लक्षात सर्वांच्या. या व्यतिरिक्त प्रोजेस्टेरॉन, इस्ट्रोजेन, टेस्टोस्टेरॉन, अल्डोस्टेरॉन यासारखी संप्रेरके म्हणजे हार्मोन्स चेतापेशीच्या अक्षतंतूभोवती असलेले आवरण द कवरिंग अराउंड द एक्झॉन्स ऑफ न्यूरॉन्स तयार करण्यासाठी मेदाम्लाचा वापर केला जातो. ओके, नीट समजून घ्या. या स्निग्ध पदार्थांपासून आपल्याला प्रति ग्रॅम 9 किलो कॅलरी इतकी ऊर्जा मिळते. 1 ग्रॅम स्निग्ध पदार्थांपासून 9 किलो कॅलरी इतकी आपल्याला ऊर्जा मिळते. रोजच्या गरजेपेक्षा जास्त सेवन केलेले स्निग्ध पदार्थ शरीरात चरबीयुक्त संयोजी ऊतींमध्ये म्हणजेच ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये साठवून ठेवले जातात. द सबस्टन्सेस फॉर्म बाय स्पेसिफिक केमिकल बॉन्ड बिटवीन फॅटी ॲसिड्स अँड अल्कोहोल आर कॉल्ड लिपिड्स. ओके, डायजेशन ऑफ लिपिड्स consumed by us is nothing but their conversion into fatty acids and alcohol. Fatty acids are absorbed up and distributed everywhere within the body. From those fatty acids, different cells produce various substances necessary to themselves. For example, the molecules called as phospholipids, which are essential for producing plasma membrane, are formed from fatty acids. Besides, fatty acids are used for producing hormones like progesterone, estrogen, testosterone, aldosterone, etc. and the covering around the axons of nerve cells. We get 9 kilocalorie of energy per gram of lipids, and excess of lipids are stored in adipose connective tissue in the body. ओके, आलंय लक्षात सर्वांच्या. इझी आहे बघा, नीट लक्षात घ्या. आता बऱ्याचदा तुमचे तोंड येते, अल्सर्स येतात तोंडात, त्यामुळे तुम्ही तिखट पदार्थ खाऊ शकत नाहीत, बरोबर. किंवा काही लोकांना बघा रात्रीचे दिसत नाही, ज्याला रातआंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस आपण म्हणतो. तर मग हे का होत असेल, विचार करा बरं जरा. तर आपल्या शरीरात जीवनसत्वे, विटॅमिन्सचा गट आहे. त्यांच्या कमतरतेमुळेच अशा प्रकारची चिन्हे आपल्याला दिसतात. ओके, आता या जीवनसत्वांबद्दल थोडी माहिती घेऊयात. जीवनसत्वे म्हणजे वैविध्यपूर्ण वेगवेगळ्या रासायनिक पदार्थांचा असा गट आहे की ज्यातील प्रत्येक पदार्थाची शरीरातील विविध कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी आवश्यकता असते. तो एक अशा वेगळ्या रासायनिक पदार्थांचा गट आहे की त्याची आपल्याला शरीरातील विविध कार्य नीट पार पाडण्यासाठी गरजच आहे. जीवनसत्वांचे मुख्य 6 प्रकार आहेत. उदाहरणार्थ A, B, C, D, E आणि K. यापैकी A, D, E आणि K मेद म्हणजेच स्निग्ध विद्राव्य आहेत, म्हणजेच त्यांचे कार्य पार पाडण्यासाठी त्यांना पाण्याची गरज असते. पाण्याची गरज नसते, नीट लक्षात घ्या, त्यांना पाण्याची गरज नसते. आणि B व C जलविद्राव्य आहेत, म्हणजेच त्यांना त्यांचे कार्य पार पाडण्यासाठी पाण्याची गरज असते. जलविद्राव्य म्हणजे पाण्याची गरज असते आणि मेद विद्राव्य म्हणजे पाण्याची गरज नसते. नीट समजून घ्या. आपण पाहिले की ग्लुकोज विघटन आणि क्रेब चक्र या प्रक्रियांमध्ये FADH2 आणि NADH2 तयार होते. त्यातील FADH2 तयार करण्यासाठी रायबोफ्लेविन, जीवनसत्व B आणि निकोटिनामाइड, आणि NADH2 तयार करण्यासाठी निकोटिनामाइड, जीवनसत्व B5 यांचा उपयोग होतो. ओके, विटॅमिन्स आर ए ग्रुप ऑफ heterogeneous compound of which each is essential for the proper operation of various processes in the body.
There are main six types of vitamins. Example: A, B, C, D, E and K. Out of these, A, D, E and K are fat soluble, whereas B and C are water soluble. We have seen that FADH2 and NADH2 are produced in the processes like glycolysis and Krebs cycle. Vitamins like riboflavin, vitamin B2 and nicotinamide, vitamin B5 respectively are necessary for their production. येतंय लक्षात सर्वांच्या? नीट लक्षात घ्या. बघा, आपल्या शरीरात साधारणतः 65 ते 70% पाणी असते, बरोबर? प्रत्येक पेशीमध्ये पेशीच्या वजनाच्या 70% पाणीच असते. रक्तामध्ये सुद्धा रक्तद्रव्याच्या 90% पाणीच असते आणि बाकी दुसरे इन्ग्रेडियंट असतात. त्यामुळे शरीरामध्ये थोडे जरी पाणी कमी झाले तरी पेशींचे आणि पर्यायाने शरीराचेच कामकाज बिघडते. पाणी कमी पडले की शरीराचे कामकाज बिघडते. म्हणून पाणीसुद्धा एक अत्यावश्यक पोषक द्रव्य आहे. तसेच वरील सर्व पोषक द्रव्यांबरोबर तंतुमय पदार्थसुद्धा, फायब्रस सबस्टन्सेससुद्धा अत्यंत महत्त्वाचे पोषक द्रव्य आहेत. खरं तर तंतुमय पदार्थ आपण पचवू शकत नाही, पण त्यांची इतर पदार्थांच्या पचनक्रियेमध्ये आणि न पचलेले अन्न बाहेर टाकण्याच्या क्रियेमध्ये खूप मदत होते. बघा, महत्त्वाचे आहेत हे पण. पालेभाज्या, फळे, धान्य यापासून आपल्याला तंतुमय पदार्थ मिळतात. येतंय लक्षात सर्वांच्या? तंतुमय पदार्थ आपल्याला खूप महत्त्वाचे आहेत. There is about 65 to 70% water in our body. Each cell contains 70% water weight by weight. Blood plasma also contain 90% of water. Functioning of cells and thereby whole body disturb even if there is a little loss of water from the body. Hence, water is an essential nutrient. Along with all above mentioned nutrients, fibers are also essential nutrients. In fact, we cannot digest the fibers. However, they help in the digestion of other substances and ingestion of undigested substances. We obtain the fibers from leafy vegetables, fruits, cereals, etc. Okay. बघा, आज आपण विनॉक्सी श्वसन, अनएरोबिक रेस्पिरेशन कोणामध्ये आणि कशा प्रकारे घडते हे पाहिले. त्याचबरोबर विविध अन्न घटकांपासून जी ऊर्जा मिळते त्याचीही आपण माहिती घेतली. इझी आहे बघा आणि खूप महत्त्वाचं सुद्धा आहे. पुस्तकातून परत एकदा वाचा म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि स्वतःच्या नोट्स तयार करा. आता आपले या चॅप्टरचे 2 व्हिडिओ पूर्ण झालेत. बराचसा आपला भाग कंप्लीट झाला आहे. तुम्ही स्वतःचे नोट्स तयार करा, पुढील भागाचेही वाचन करा. पुढच्या लेक्चरमध्ये आपण पेशी विभाजन, सेल डिव्हिजन बघणार आहोत. ओके, टेक केअर. थँक्यू.